डॉलर समोर रुपया सतत कमजोर का होत आहे आणि मोदींनी इलेक्ट्रिक व्हेकल वापरा, भारतात फिरा आणि सोनं कमी खरेदी करा असं का सांगितलं असेल? हे फक्त सल्ले नाही, यामागे भारताच्या इकॉनॉमिक मागे मोठा गेम प्लॅन दडला आहे। आज जर $1 जवळपास 95 रुपये मोजावं लागत असतील तर याचा सरळ अर्थ आहे की डॉलर मजबूत होत आहे आणि रुपया कमजोर। पण अनेकांना वाटतं की याचा संबंध फक्त सरकार किंवा बँकेशी आहे, पण खरं सांगायचं झालं तर आपल्या रोजच्या सवयींचाही याच्याशी डायरेक्ट कनेक्शन आहे। भारत जगातील सर्वात मोठ्या इकॉनॉमिक पैकी एक आहे, पण आजही भारतात अनेक गोष्टी बाहेरून विकत घ्याव्या लागतात आणि त्यात सर्वात मोठं नाव आहे क्रूड ऑइल। आपण वापरत असलेला पेट्रोल, डिझेल, गॅस यासाठी भारताला दरवर्षी लाखो कोटी रुपयाचा खर्च करावा लागतो। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ऑइल भारत रुपयात नाही तर डॉलरमध्ये खरेदी करतो, म्हणजे जितकं जास्त पेट्रोल डिझेल यूज होणार तितकंच जास्त डॉलर भारतातून बाहेर जाणार। म्हणूनच सरकार इलेक्ट्रिक व्हेकलवर इतका जोर देत आहे। जर लोकांनी इलेक्ट्रिक व्हेकल वापरायला सुरुवात केली तर ऑइल इम्पोर्ट कमी होणार आणि रुपयाचा दबावही कमी होऊ शकतो। आता दुसरी गोष्ट, फॉरेन टूर। आज लाखो भारतीय थायलंड, दुबई, युरोप, मालदीव्स सारख्या देशांमध्ये फिरायला जातात। फिरणं चुकीचं नाही, पण जेव्हा आपण बाहेर खर्च करतो तेव्हा आपले रुपया डॉलरमध्ये कन्वर्ट होतात आणि पैसा बाहेर जातो। म्हणूनच भारतामध्ये फिरा हा मेसेज दिला जात आहे। कारण जर लोकांनी काश्मीर, गोवा, केरला, नॉर्थ ईस्ट, महाराष्ट्र, राजस्थान सारख्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं तर भारताचा पैसा भारतातच फिरतो, टुरिझम वाढतो, लोकल बिझनेस वाढतात आणि इकॉनॉमी पण मजबूत होते। आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गोल्ड। भारतामध्ये सोन्याला इमोशन, ट्रेडिशन आणि इन्व्हेस्टमेंटसाठी आपण खूप महत्त्व देतो, पण लग्न असो, सण असो किंवा सेविंग, मोठ्या प्रमाणात भारतात गोल्ड खरेदी करतात। पण भारतात जितकं गोल्ड लागतं तितकं इथे तयार होत नाही, म्हणूनच मोठ्या प्रमाणात गोल्ड इम्पोर्ट करावं लागतं। आणि पुन्हा तीच गोष्ट, गोल्ड विकत घेण्यासाठी परत डॉलर लागतो, म्हणजे जास्त गोल्ड इम्पोर्ट म्हणजे जास्त डॉलर बाहेर। आणि म्हणूनच सरकार मेक इन इंडिया, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट्स वाढवण्यावर भर देत आहे। जर भारताने जास्त वस्तू बाहेर विकायला सुरुवात केली तर डॉलर भारतात येणार। आज चायना इतका स्ट्रॉंग का झाला माहित आहे का? कारण जगभरात चायनीज प्रोडक्ट विकले जातात। जर भविष्यात मेड इन इंडिया प्रोडक्ट जगभरात पोहोचले तर रुपया आणखी मजबूत होऊ शकतो। म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल, इंडिया टूर, गोल्ड परचेस, मेक इन इंडिया हे फक्त ट्रेंड्स किंवा स्लोगन नाही, याचे डायरेक्ट कनेक्शन आहे आपल्या भारताच्या रुपयासोबत। म्हणून तुम्हाला काय वाटतं, रुपया स्ट्रॉंग व्हायला भारताने अजून काय करायला पाहिजे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र रोड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।